परभणीच्या माळशिरस तालुक्यामध्ये 4.5 कोटी खर्च करून पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर। साठवण तलावामुळे दुष्काळी 8 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार। पुण्यामध्ये रेल्वे विभागीय कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मध्य रेल्वेच्या सुरक्षेसाठी 100 कोटी देऊन सुद्धा स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। कोल्हापूरमध्ये वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत क्लर्कला मारहाण। राधानगरीच्या कौलव येथे उपसरपंचानं केली मारहाण। मारहाण करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर। धुळे सोलापूर महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 8 जण जखमी। महाडमध्ये खरोली बंधाऱ्याच्या पाण्यामुळे रहिवासी भयभीत। पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ। गरज नसताना पाणी अडवल्यानं ग्रामस्थ संतप्त। उल्हासनगरमध्ये 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात। अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये पावसाचा धुमाकूळ। लिंबाची झाडं वादळी वारा पावसानं उन्मळली, तर शेतकऱ्यांच्या फळबागांचं देखील मोठं नुकसान। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी। भीमाकुंड पॉइंटवर देखील पर्यटकांची तुफान गर्दी। इंदापुरातील अवसरीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। डाळिंबासह इतर पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।